एअर स्ट्राईक नंतर आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आज सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाणार आहे। काँग्रेसकडून यावेळी या बैठकीला राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून संजय राऊत, अरविंद सावंत हे उपस्थित राहतील, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची अशी ही सर्वपक्षीय बैठक आता थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता होणार आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला। एअर स्ट्राईक नंतर आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये आता ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली जाणार आहे। अशा प्रकारचा बदला कधी घ्यायचा ही जबाबदारी भारतीय सैन्यावर सोपवली आणि भारतीय सैन्याने ते करून दाखवले। त्याच्यामुळे आजची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती त्या दृष्टीनं महत्त्वाची आणि आम्ही त्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहील। आम्ही या कालच्या कारवाईचं स्वागत केलेलं आहे। भारतीय सैन्याचा गर्व वाटेल अशा प्रकारची कारवाई आहे। पण अशा प्रकारच्या कारवाईनंतर जी परिस्थिती देशात आणि सीमेवर निर्माण होते ती अधिक गंभीर असते आणि त्याच्यावरती सरकारला पुढलं प्लॅन तयार करावं लागेल, ते आम्ही आतमध्ये बोलू। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत बोलले। शिवाजी, या महत्त्वाची बैठक होणार आहे आणि विशेषतः या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली जाणार आहे, काय अधिकची माहिती? अगदी ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानवरती अटॅक केलेला आहे, दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतलेली आहे, त्यानंतर आता पाहायला गेलं तर पाकिस्तानकडनं सातत्यानं सीज फायर होत आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे आणि पूल सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये काही निष्पाप नागरिकांचा भारतातील जीव गेलेला आहे। त्या सगळ्या दृष्टिकोनातून पाकिस्तान जी कारवाई करणार आहे तर पाकिस्तानने हे जर थांबवलं नाही तर पाकिस्तानला पुन्हा एकदा चांगला धडा शिकवण्याची गरज आहे, असं देखील आता एक सूर समोर येताना पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहिलं पाकिस्तानला आता एक धडा शिकवलेला आहे। पाकिस्तानने जर याच्या विरोधात कुठली कारवाई करायचा निर्णय घेतला तर पाकिस्तानला यापुढे मुतोड जवाब म्हणजे त्याच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं उत्तर दिलं गेलं नव्हतं, तसं उत्तर याच्याही पेक्षा कठीण उत्तर त्याला दिलं जाईल। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज ही बैठक होत आहे। भारताने हल्ला केला, भारताच्या जवानांवरती, संरक्षण क्षमतेवरती, भारताच्या सीमेवरती उभे राहिलेल्या सर्व जवानांबद्दल सर्व देशवासियांना अभिमान आहे। सर्व पक्ष भारतीय सेनेसोबत आहेत, केंद्र सरकार सोबत आहेत। मात्र या पुढची जी कारवाई असणार आहे त्यामध्ये आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणकोणते देश आहे, आपण कुठपर्यंत कारवाई करणार आहोत, काय करणार आहोत, या सगळ्यांच्या गोष्टीची चर्चा जी आहे आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये होणार आहे। महाराष्ट्रातील पक्षांचा विचार केला तर खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेकडनं उपस्थित असतील, ठाकरेंच्या सेनेकडनं संजय राऊत उपस्थित असतील आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे ह्या स्वतः उपस्थित असणार आहेत। तर एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील हे पक्ष असतील, त्याचबरोबर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरकारच्या वतीनं या सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षस्थान हे राजनाथ सिंग हे भूषवतील। त्याचबरोबर त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हे उपस्थित असणार आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। ही बैठकीनंतर सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्ष खास करून काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी सर्व पक्ष भारतीय सेनेसोबत, भारत सरकारसमोर आणि जगासमोर एकतेने लढताना पाहायला मिळत आहेत। अगदी शिवाजी, या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत, या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून ताजी अपडेट घेतच राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।